लिंबच्या त्याच्यावर चिरडल्यानंतर गाडीचा ऍक्सिडेंट व्हायचे थांबलेत का? आपण विचार करणार आहे की नाही कधी? अरे लिंबामध्ये क जीवनसत्व आहे. इतकं चांगलं जीवनसत्व तुमच्या शरीराला देणारं एक प्रकारचं ते फळ आहे. पाठ खंगलेली माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली. प्रत्येकास येते हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा मनातील चिंतेच्या. तुमच्या आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक संकट आहेत, आणि याची उत्तर शोधण्यासाठी माणूस मार्ग शोधत असतो. आणि याचाच गैरफायदा याच समाजामधील बाबा बुवा, मांत्रिक तांत्रिक देवऋषी, स्वतःला आध्यात्मिक म्हणून घेणारे सुद्धा कशा पद्धतीनं तुमचं आणि आमचं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करतात. लक्षात घ्या, इथे देवाला आणि धर्माला विरोध नाहीये, पण देव आणि धर्माच्या नावाखाली जे शोषण चालू आहे, जी लूट चालू आहे, जी लुबाडणूक चालू आहे, त्याला मात्र प्रचंड विरोध अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेला आहे. त्याच्यामुळे अशा फसवणुकीला तुम्ही बळी पडू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानामध्ये 51(1) मध्ये एक छानसं कलम दिलेलं आहे. ते आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं. कधी वाचलंय का? आपण वाचलंय कधी? नाही. आपण संविधानाचा जयजयकार करतो, पण आपण संविधान वाचत नाही. जे पंचशील आपण रोज म्हणतो ना पंचशील, त्या पंचशिलामध्ये 5 तत्व दिलेले आहेत. कुठली तत्व आहेत मला जरा सांगाल का? बाबासाहेबांना वंदन करून आपण जे पंचशील म्हणतो, त्याच्यातलं एक तत्व मला सांगा. कोण सांगेल तुमच्यापैकी? सांगा. माहितीये? प्राणी मात्रांची हत्या करून. जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी. बघा, एक तत्व सांगितलेलं आहे. अजून एक सांगितलेलं आहे, ते म्हणजे व्यसन करू नका. आता तुम्ही म्हणाल कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि व्यसन कुठनं मध्ये झालं? कारण अंधश्रद्धा आणि व्यसन या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. लक्षात घ्या. पंचशिलामधलं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे की व्यसन करू नका. तुमच्यापैकी किती जण हे पाळतात मनापासून जरा सांगा? नाही. बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्येच आम्ही दारू पिऊन नाचत असतो. बरोबर आहे का चूक आहे बाबा? बरोबर आहे? बरोबर आहे? चूक आहे? चूक आहे. मग आपल्याला पंचशील म्हणण्याचा अधिकार नाही. त्याच बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे, त्याच संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे. आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये असं सांगितलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचं आचरण करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपण पाळतो का? नाही पाळत. म्हणून तर खराब बाबा निर्माण होतात आणि तुमच्या आमच्या आया बहिण्यांच्या इज्जती लुटतात. लक्षात घ्या. जर आपण स्वतःचं डोकं चालवलं नाही तर काही उपयोग नाही. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक दुसरं नाव आहे, छोटंसं. एवढं मोठं नाव घ्यायची गरज नाहीये. मी आता खऱ्या अर्थाने प्रात्यक्षिकाकडे वळणार आहे आणि तुम्हाला इथं प्रात्यक्षिकच करून दाखवणार आहे की आपले डोळे उघडे असताना, आपलं डोकं चालू असताना, आपली बुद्धी चालू असताना आपण कसं फसतो, हे सगळं मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. बघायचं सगळ्यांना? हा? आणि जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी. कुणी सांगितलं? हात वर करा. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे. छान सर, तुमचं अभिनंदन. पण उत्तर चुकलेलं आहे. पण तुमचं अभिनंदन केलं मी, कारण तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला एवढ्या मोठ्या जनसमुदायामध्ये. आणि हा शॉर्ट फॉर्म आहे का नाही? अंधश्रद्धेमधला उचलला, निर्मूलन मधला नी उचलला, समिती मधला अनिस, कारण अनिस नावाने प्रसिद्ध आहे. मी विचारलं दुसरं नाव काय? पर्यायी नाव कोण सांगेल? भानामती. बघा, छान सांगितलंय. जोरदार टाळ्या उद्या सरांसाठी. पण तो एक भाग झाला, फसवणुकीचा एक भानामती प्रकार झाला. जाऊ दे, तुमच्या डोक्याला जास्त ताण देत नाही मी. आता बराच उशीर झालाय, मीच सांगून टाकतो काय ते. दुसरं नाव आहे सोपं आणि साधं.
जे मुलांना खूप आवडणार आहे ते नाव आहे डोकं चालवा चळवळ. काय नाव आहे? जरा मोठ्याने म्हणा. आवाज काय येत नाही राव, तुम्ही जेवून आलाय ना सगळे? हा मोठ्याने म्हणा. शाबास. आता बिंदास पी, काय नाही होणार. आता म्हणते पाणीच आहे. खात्री झाली बाबा, चिकित्सा आहे ना. आणि बा असं जर बाहेर कुणी पाणी प्यायला दिलं किंवा कोल्ड्रिंक दिलं प्यायला, पिणार का गटा गटा गटा? सातारावरनं कंदी पेढा आणलाय म्हणून दिला, जर घेतला तोंडात, लगेच खाणार का? नाही ना. त्याच्यामध्ये गुंगीचं औषध असू शकतं, लक्षात घ्या. बाबा बुवा मांत्रिक तांत्रिकानं दिलेलं मंत्रलेलं पाणी असेल किंवा कुठलाही प्रसाद असेल, लगेच खायचा. आधी तू खाऊन दाखव म्हणायचं. काय म्हणायचं? आधी तू खाऊन दाखव, मग काय होणार? त्यानं खाल्ला, जर काय त्यात असलं तर तो खाणार. घाबरू नको, ह्याच्यात काय मिक्स केलेलं नाही मी. तुला काय होणार? मी पिऊन दाखवू का? हे बघ, मी पण पिऊन दाखव. पाणीच आहे, पाणीच आहे, छान आहे, पाणीच आहे, काही सुद्धा मिक्स केलेलं नाही. गुंगी बिंगी येणार, चढणार बिडणार तर अजिबातच नाही. काय काळजी करू, बस झालं. सायन्स कडे बघा, जोरदार टाळ्या होऊ द्या याच्यासाठी, कारण ही चिमणी तपासायला आलेली आहे. दिवा कसा तपासायला सांगतो तुला. बा पाणी आपण पिऊन तपासलं, चिमणी कशी तपासायची? जाऊन नाही. हा तेल आहे का बघायचं. अगदी बरोबर आहे बा. हे टोपण तुला देतो, हे टोपण घ्यायचं, असं बघायचं आज राजेवाडीतले कोण कोण आले सगळे जरा बघायचं. गाव आले का सगळं बघायचं. हा दिसत फुकायचं जोरात. जर काही लपवलं असतं तर बाहेर येईल ना. वाहत आहे का काय आहे बघ, त्याला फुकायचं असतं. आणि ही स्मशान भूमीतनं आणलेली हडळीची काठी, कवटी असते का ना हडळीची, ती अशी धरायची आहे बा. असं करायचं. जर काही लपवलं असलं तेल बिल तर बाहेर निघून जाईल. वळून बघ तर अगोदर फुक. तिकडे बघ सगळे दिसतात का? ए येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. हा येऊ दे. शाबास. नाही काय? हा आता याच्यात आहे का बघ. काय फुक जोरात फुक. हा फुक की त्याला. हा आता हे घे. वाजते मोकळा आहे. हा मोकळा म्हणते बघा. इथं सांग, इथं सांग मोकळा म्हणते. हा आता असं फिरव, फिरव जोरात. अंधार नाही ग, असं काय आहे का? पडतंय का खाली? काय नाही. महिला असं फिरवायचं. हे बघा असं फिरवायचं. म्हणूनच म्हणतो ही आगळीची कवटी तिची काठी दिली, छाव करायचं असं. हा कर. अरे चिकटला असलं तरच निघून जाईल म्हणतोय मी. ही घे तू काठी, घाबरू नको. हा फिरव असं, छाव म्हणायचं जोरात. उलट कर की त्याला. हा उलट कर. हा ओ छव कर त्याला. छव. शाबास. जमलं. विचार आणायचा नाही. रॉकेल भरते असं समजायचं. काय समजायचं? रॉकेल भरते असं समजून फिरायला लागायचं. बर अजिबात घाबरू नकोस. तेव्हा तिचा हात थरथर थरथर कापायला लागला. कशामुळे कापतोय? कारण चिमणीमध्ये कधी तिनं काय भरलं नसेल? पाणी भरलं नसेल. किती भरलं बघू? तर तुम्ही नशिबवान. पण दिवा जर नाही पेटला, हे बघा दिवा प्रज्वलित झालेला आहे एवढ्या वाऱ्यामध्ये देखील. सरपंच साहेब दिवा पेटलाय का? पेटलाय. तुला तपासायला दिलं होतं बेटा मी. अजून सुद्धा म्हणते वाट असेल का? त्याच्यात तू माणसं बघितलीस राजेवाडीची सगळी, तुला कुठं वाट दिसली? बघा दिवा पेटलेला आहे का? दिवा पेटलेला आहे. अशा वाऱ्यामध्ये देखील सरपंच साहेब धरा हातामध्ये. काही नाही होणार. दाखवा सगळ्यांना. असं थोडस हे करा. बघा ज्या दिव्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे, ज्या दिव्याला तू तपासलं होतंस, जे पाणी तू तपासलं होतंस, असा दिवा प्रज्वलित झालेला आहे. आणि 1 2 3 म्हटलं की पूर्ण ताकद लावायची. पैलवान ताकद लावायची पूर्ण. फक्त लंगर ओढायचं, एकमेकांना ओढायचं नाही. लंगराला जोरात ओढायचं. ही तुटल इथं मध्ये, ही बाहेर येईल. हा म्हणू दे, ओढू देत. काय करायचं सांगतो. पण तुम्हाला वेळ देणार आहे, वेळ. नाहीतर रातभर हेच करत बसा. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आपल्याकडे एक अजून तासभर आहे, जास्त नाही. पण मी तुम्हाला 10 सेकंद देणार. किती मुलांनो? 1 ते 10 अंक मोजायचे. 10 आकडे जमेल ना? हा मी 1 2 3 म्हणले सुरू करायचा.
पण पैलवान एक अट आहे, पैलवान हात सोडायचा. तुम्ही जर हात सोडला तर हे पैलवान जाऊन इकडं असतात. आणि पैलवान तुम्ही पण हात सोडायचा, नाहीतर हे पैलवान जाऊन इकडं असतात. दोघांची डोकी फुटते. हात कुठल्याही परिस्थितीत सोडायचा नाही. सुरू करायचं का? मी 1 2 3 मला सुरू करायचा. 1 2 3 सुरू. 1 शाबास शाबास. वेळ पहिल्यांदा तुटेल का? इथे येऊन सांगा. सोडा ती, सोडा हातात. हा नाही तुटत. तुटेल का? नाही. नाही. पण आजचा दिवस तुमच्याकडे गेलं तर रातभर रातभर बी तुटायला नाही तोडायचं ना. लोहाराकडे नेऊन तोडून आणतो की मला नाही. हा. तोडायचं आहे, पण तुम्ही प्रयत्न करा दोघांनी. कवर कवर झाला. थोडं झालं का नाही? थोडं असं डचका बसल्यासारखं झालं का नाही? आणि एवढं वारं आहे, पाणी भरलंय त्याच्यात, सगळं तपासलंय, तरी कसं काय पेटलं? तुमच्या मनाला कुठं रोख लागली का नाही? लागली. तेव्हापासून तुमचं मन थोडस कावरं झालं. मी बघतोय, थोडं इकडं बघ, थोडं तिकडं बघ. मी तिकडं असं केलं की तिकडं बघितलं, थोडस अविचल असं मन झालं. झालं का नाही? खरं खरं सांगायचं, झालं का? थोडं लक्ष विचलित झालं. सरपंच साहेब, थोडं लक्ष तुमच्या शेजारीच बसले, थोडं पण काय काळजी करू नका. असं आज नाही 3.5 वर्षाची 7.5 पण तुमच्या मागे लागलेली आहे. जिथं कुठं कार्यक्रमाला बसतात ना हृदय सम्राट आमचे, राग नाही ना. पण पहिले 15-20 मिनिटं तुमचं लक्ष लागतं, त्यानंतर लक्ष थोडं विचलित होतं. खरं आहे का नाही? कुठेही असू दे, नीट आठवा. असं होतं का नाही? म्हणजे कुठल्याही कामामध्ये काही संबंध नाही बा. पण मी पुरावा दिला तर पुरावा देऊ. हात जोडा. चहा भारत चहा. आता हा नारळ डोक्यावर ठेवलेला आहे. जरा पैलवान तुम्ही या की जरा पुढे नारळ फोडायला. जरा लिंबू उतरून टाकतो. या 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 पुढे या. हे बघा, हे नाही म्हणतात, पण मी पुरावा देणार आहे. पुराव्याशिवाय मी काय बोलत नाही. हे लिंबू उतरून टाकतो. चल, कोणाच्या अंगावर पडेल माहित नाही मला. लिंबू उतरून टाकलेला आहे. हे नारळ उतरतो, ही धडा असा, आणि त्या लोखंडाच्या ह्याच्यावर एका दणक्यात फोडावर फोडा जोरात. शाबास. सावकाश हाताला लागल. फोडा त्याला सगळं, फोडा. हा, पूर्ण फोडा त्याला. हात जोडा. लगे हाताची गडी घालू नका. काय झालं? फोटो नका फोडा की. काहीतरी 7.5 माग तुमच्या आहे. शावका का गोटा निघालाय सगळा. शावका हा नाही इकडं आण. हा ये बघा, जरा असं या. काय निघाले बघा. ही काय पुरावा दिला का? हे बघा, ही बघा, हे रिबन आहे, रिबन. हा, ही काळी व्याधी आहे बघा, काळी व्याधी आहे. धरा काय होणार नाही पैलवान, धरा. हे बघा. आणि दुसरं काय निघालंय बघा. काळी बांगडी काच नाही. आता बांगड्या रिबन कोण घालतं? याचा आता 100% बाईस माग लागलेली आहे तुमची. 3.5 वर्ष झालं 7.5 माग आहे. तुम्हाला माहित नाही. तुम्हाला काय विचारलं की नाही म्हणायची सवय. ह्यांना म्हणलं असं होते का? नाही म्हणजे. पुरावा दिला का नाही? आता नारळात काय निघाय पाहिजे ही निघालंय सगळं. त्याच्यामुळं पण काळजी करू नका, घाबरू नका. उपाय माझ्याकडं जालिम उपाय आहे. काय काळजी करू नका. तुमचं कल्याण करायलाच तुम्हाला मी बोलवलेलं आहे. हा, का खरात बाबाकडे जायचं नको? आयुष्यात नको आता कधी म्हणावं. हा, तुमचं डोकं आता जड होणार आहे. जरा त्रिशूल घे रे ते. डोकं आता जड होणार आहे. डोकं जड व्हायला लागलंय. डोकं जड होतंय का? काय बी विचारा, नाहीच म्हणायची सवय आहे. एवढा पुरावा दिला तरी नाहीच म्हणतात. हा, आता बघा, डोळे झाका. रागानं माझ्याकडे बघू नका. आता डोकं जड होणार आहे. डोकं जड व्हायला लागलंय का?
डोकं जड होत आहे का? होत असेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. नाही होत. हीच तर कमाल आहे हाडळीची. ही जी कोणी हाडळ ह्यांच्या डोक्यात बसलेली आहे ती होय कधी म्हणू देत नाही, सारखं नाही नाही चाललेलं आहे. मला सांगा हे काय आहे? हे काय आहे? हे काय हे म्हण, म्हणजे हाडळ नीट प्रश्न पण समजून घेत नाही. हे काय आहे? पोट आहे. हे काय आहे? कपाळ आहे. आणि वरती काय आहे? आहे का डोक्याला केस म्हण. 100% हाडळीचाच परिणाम आहे. हा असू द्या, घाबरू नका, काय होणार नाही. 3.5 वर्षाची 7.5 एका क्षणार्धात काढून टाकणार आहे. 2 पैलवानांना जे जमलं नाही ते मी करून दाखवणार आहे. बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक दरबारामध्ये कशा पद्धतीनं लोकांना गंडवतात हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवायला लागलेलो आहे. मला सांगा, तुमचं आता डोकं जड होणार आहे, जड होणार आहे, जड होणार आहे. डोकं जड व्हायला लागले, डोकं जड व्हायला लागले, डोकं जड व्हायला लागले. डोकं जड होतंय का? डोकं जड होतंय का? परत विचारतो, डोकं जड व्हायला लागले का? नाही होत. हे दुखतं का कधी? नाही दुखत. काय पण विचारा नाहीच म्हणते. हा बर, हे वरचं दुखतं का कधी डोकं? नाही दुखत. काय पण विचारा नाहीच म्हणते. बायको आली आहे का कार्यक्रमाला? आज आली आहे का? हा बघा किती खरं बोलतात, कळते आता. काय पण असू दे, मंत्र लय पॉवरफुल आहे माझ्याकडे. मंत्र असा आहे, जी कोणी 3.5 वर्षाची 7.5 तुमच्या मागे लागलेली आहे ती सगळी मी क्षणार्धात काढून टाकणार आहे. मंत्र असा आहे, हे नीट ऐकायचं बरं का, पाठ करायचा मंत्र. मंत्र असा आहे, या माती कांदा कानात माझी कुडकुडती, चल बाहेर ये. हे काय कळलं का? कळलं का काय? कळून म्हणूनच असते, कळल्यावर का आमचा धंदा कसा व्हायचा. आता कळणारा मंत्र म्हणतो, म्हणू का? आडू माडू काढू तुला लिंबा खाली काढू, चल बाहेर ये. कसा बाहेर येत नाही बघतो. मंत्र असा आहे, मंत्र पाठ करायचा आहे. मंत्र असा आहे, छोकरू तुझ्या पोटात दुखत नाही त्याला मी काय करू? तर जगलास तर माझं नाव झालं, गेलास तर भूतान नेला त्याला मी काय करू? चाल बाहेर ये. कसा बाहेर येत नाही बघू. ए चल बाहेर ये. बघ बाहेर आलाय. हे बघ हे बाहेर आलेला आहे. कुठे गेले पैलवान? तुटणार नाही. आलं का बाहेर? जरा ओके वाटतंय आता, जरा बरं वाटतंय, हलकं वाटतंय. गेलं. हलकं वाटतंय ना जरा? आता जरा होय म्हणायला लागलं बघा, नाही तर नाहीचाच वाकार होता सारखा. काही जमलं तर दक्षिणा द्या परत. जमल ना? बसच्या साह्यानं कुठलीही जागती जागा वस्तू, जर असा आकाशामध्ये पक्षी उडत असेल, ते बघा तिथं पक्षी उडायला लागलाय बघा, दिसतोय का? लागलं बघायला लगे. आता रातच्याला कोणी पक्षी ठेवलाय का तिथं उडताना? हा आता बघा, आकाशातून जर विमान जात असेल तर चल 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 पड खाली म्हणलं की विमान खाली पडणार. त्याच्यासाठी तू काय करायचा? हे असं एक वापरायचं साहित्य. तिला मी आता झोपवणार आहे. चल झोप. ए चल झोप झोप झोप. चल 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 झोप. हा झोप. चल झोप. चल झोप. चल झोप. चल झोप. चल झोप. चल झोप. कोंबडी मी झोपवायचा प्रयत्न करतोय. जरा लिंबू टाक रे उतरून. जरा लिंबू उतरून टाक. जरा लिंबू उतरून टाक. जरा लिंबू उतरून टाक. लिंबू लांब गेला पाहिजे, दिसला नाही पाहिजे. लिंबू दिसला नाही पाहिजे. चल झोप. कोंबडीला मी मंत्राच्या सहाय्याने इथं झोपवणार आहे. चल झोप. चल झोप. हो 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 हो. चल झोप. आडो माडो काढो तुला लिंबा खाडी गाडो, कशी झोपत नाही बघतो. चल झोप. कोंबडी झोपायला लागलेली आहे. कोंबडी झोपायला लागलेली आहे, पण नीट सावध राहा. मी जर हात काढला आणि टान दिशी जर उडून कुणाच्या अंगावर आली तर त्याचं काय खरं नाही. कोंबडीला मी झोपायचा प्रयत्न करतोय. कोंबडी झोपवतोय. लिंबू उतरून टाकलं का? लिंबू उतरून टाका. हा जरा ती कवटी फिरवा अंगावर नाही जा. कवटी फिरवा. कोंबडी कशी झोपत नाही बघू. चल झोप.
कोंबडी झोपायला लागलेली आहे, कोंबडी झोपायला लागलेली आहे. कोंबडी चल झोप, उठायचं नाही मी उठ म्हणल्याशिवाय. आज राजेवाडीमध्ये चमत्कार घडणार आहे. राजेवाडीतली कोंबडी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते झोपून दाखवणार आहे. चल झोप, उठायचं नाही कोंबडे. उठलीस तर बघ मी उठ म्हणल्याशिवाय उठायचं नाही. चल झोप. कोंबडी पूर्णपणे झोपलेली आहे बघा, अशी कोंबडी झोपवलेली आहे. उठ म्हणल्याशिवाय उठायचं नाही. कोंबडीला पूर्णपणे संमोहित केलेलं आहे. पूर्णपणे उठ म्हणल्याशिवाय कोंबडी आता उठणार नाही. पूर्णपणे कोंबडीला मी संमोहित करून टाकलेले आहे बघा. किती वेळ झाला? 1 2 3 4 5 6 असं रातभर जरी म्हणत बसलो तरी सरपंच साहेब कोंबडी उठणार नाही, कारण कोंबडीला मी संमोहित केलेले आहे. पण नको बाबा, ज्याची कुणाचे आणले त्याचा जीव खालीवर होत असेल. त्या आईला माझी कोंबडी गेली कायमची तर काय करणार, म्हणून या कोंबडीला मी परत जिवंत करणार आहे. चाल ओट, चाल ओट. या बा त्याला उठवलेली आहे. कोंबडीला काय झालेलं नाही, पण आता हिला मंतरलेली कोंबडी आहे. घ्यायची का नाही तुम्ही ठरवा. कुणाची आहे कोंबडी? हात वर करा जरा. पुस्तकं विकत घेण्यासाठी वापरा. ते पुढं असं म्हणत होते की भाकरी तुम्हाला जगवेल, पण पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. याच्यासाठी या कार्यक्रमामध्ये आम्ही काही पुस्तकं आणलेली आहेत तुमच्यासाठी, जी पुस्तकं बाहेर बाजारात मिळत नाहीत. ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रकाशित केलेली पुस्तकं आहेत. अत्यंत चांगली पुस्तकं आहेत. या जादूटोणा विरोधी कायदा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा नेमका काय आहे हे चित्रमय सांगणारी, असे डेमो तुम्हाला शिकवणारी, वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी 10 रुपये 20 रुपये 50 रुपये अशी किमतीची पुस्तकं इथं ठेवलेली आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही ती जरूर बघा. तुम्हाला आवडली तर जरूर घ्या, वाचा, विचार करा, डोकं चालवा. एवढाच संदेश या कार्यक्रमामधून मी तुम्हाला देईन. आपण सर्व राजेवाडी ग्रामस्थांनी आम्हाला इथं बोलवलं, मंडळाचे सर्व पदाधिकारी, आपण सर्वजण आपणा सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो.